नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर मी 16 सोमवारचं व्रत केलं होतं आणि आज माझ्या 16 सोमवार व्रताचं उद्यापन आहे. तर मला खूप जणांनी विचारलेलं की 16 सोमवारचं व्रत करतेस तर का करतेस, कशासाठी करतेस? आणि बऱ्याच जणांचा असा समज आहे की 16 सोमवारचं व्रत हे फक्त चांगला नवरा मिळावा किंवा चांगली बायको मिळावी म्हणून केलं जातं. पण खरं तर तसं नाही आहे. 16 सोमवारचं व्रत हे तुमची कोणतीही इच्छा असेल, तुमची कोणतीही मनोकामना असेल तर ती पूर्ण व्हावी यासाठी 16 सोमवारचं व्रत केलं जातं. तर मग ती तुमची कोणतीही इच्छा असेल तर मग मी विचार केला की याचा पूर्ण डेली व्लॉग करण्यापेक्षा हे व्रत नक्की काय आहे आणि कशासाठी केलं जातं, कसं केलं जातं हे तुम्हाला सांगावं. तर 16 सोमवारचं व्रत म्हणजे तुम्हाला कंटिन्यू 16 सोमवार उपवास करायचे असतात आणि 17व्या सोमवारी त्याचं उद्यापन करायचं असतं. 16 सोमवार हे तुम्हाला निरंकार पकडायचे असतात, ज्याच्यामध्ये तुम्ही साबुदाणा खिचडी असेल किंवा फ्रूट्स असतील असं काहीही खाऊ शकत नाही. तुम्ही फक्त कोरा चहा आणि बिना दुधाची कॉफी पिऊ शकता. मीठ तुम्हाला या दिवशी घेता येत नाही. तुम्ही लिंबू सरबत पिऊ शकता, पण मग तो मिठाशिवाय प्यायचा असतो. आणि संध्याकाळी तुम्हाला उपवास सोडायचा असतो तेव्हा काहीही जेवून चालत नाही. तर ह्याच्याकरिता तुम्हाला चुरमा असतो जो नैवेद्य शंकराला अर्पण करायचा असतो, महादेवाला अर्पण करायचं असतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बिना मिठाचं 1.25 वाटी पीठ घेऊन त्याच्यामध्ये गूळ टाकून तो जो गुळाचा काला असतो त्याला चुरमा बोलतात. तर ते बनवून तुम्हाला त्याचे 3 भाग करायचे असतात. त्यातला एक भाग तुम्ही गाईला द्यायचा असतो, एक भाग तुम्हाला घरात प्रसाद द्यायचा असतो आणि त्यातला उरलेला एक भाग तुम्ही खायचा असतो. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही 16 हे सोमवार कंटिन्यू कराल त्याच्यानंतर 17व्या सोमवारी तुम्हाला याचं उद्यापन करायचं असतं. तर मग उद्यापनाला तुम्ही 16 जोडपी जेवायला घालू शकता किंवा 16 न लग्न झालेली लहान मुलं जेवायला घालू शकता. आणि सकाळी तुम्हाला दर सोमवारी सकाळी अभिषेक करून संध्याकाळी 16 सोमवारचं पुस्तक असतं तर ते वाचायचं असतं. तर अशा पद्धतीने हे व्रत असतं जे मी केलं होतं आणि ते माझं आता पूर्ण झालं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.